माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा। माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आज दिनांक 9 मार्च 2026 रोजी तीर्थक्षेत्र प्रकाश इथं होणाऱ्या सिंहस्थ पर्वणी संदर्भात महत्त्वाची आढावा बैठक घेत प्रकाशातील विकास कामांविषयी चर्चा केली। माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली। शहादा तालुक्यातील प्रतिकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री नाशिक प्रमाणेच दर 12 वर्षांनंतर अर्धकुंभ मेळा म्हणजे सिंहस्थ पर्वणी तापी काठावर भरवली जात असते। सिंहस्थ पर्वणीचा लाभ घेण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यातून शेकडोंच्या संख्येने भाविक येत असतात। ही सिंहस्थ पर्वणी काही महिन्यांवर येऊन ठेपली असल्यानं तापी काठावरील घाट परिसरात पूर्वतयारीला वेग देण्यात आला। तथापि हजारोंच्या संख्येने भाविक येतात, त्यावेळी त्यांच्यासाठी पुरेसे निवासस्थान, मंदिर परिसरातील रस्ते, गावांमधील पाणी नियोजन तसेच प्रकाशासह त्या मार्गावरील महत्त्वाचे रस्ते अशा स्वरूपाच्या सर्व विकास कामांना गती मिळणं अत्यावश्यक आहे, असं या प्रसंगी डॉक्टर हिनाताई गावित यांनी सांगितलं। त्याचबरोबर शहादा तालुक्यात विविध विकास कामांच्या संदर्भाने येणाऱ्या अडचणी, उपलब्ध निधी आणि मनुष्यबळ याची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली। राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जे सहकार्य सिंहस्थ पर्वणीसाठी आवश्यक असेल ते मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असंही डॉक्टर हिनाताई गावित यांनी बैठकीत सांगितलं। बैठकीला जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता कुणाल पटले, निवासी नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा महेश पोद्दार, सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा शाखा अभियंता दिलीप पाडवी, शाखा अभियंता जीवन कांडेकर, ग्रामविकास अधिकारी शहादा बीजी पाटील आदी उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार।